त्यांनी आईला वचन दिलं होतं, तुझी बीज तुला करून तुझ्या वजनापेक्षा जास्त झाडं लावेन. त्यांनी हे वचन आईला फक्त दिलं नाही, तर पूर्ण सुद्धा केलं. तब्बल 10 लाख झाडे लावून. याच झाडाच्या रूपात माझी आई सदैव जिवंत राहील, असं म्हणणाऱ्या सयाजी शिंदे यांचं झाडप्रेम जगविख्यात आहे. पण त्यांनी लेकराप्रमाणे वाढवलेल्या झाडांबद्दल एक दुर्दैवी घटना समोर आली. बीडच्या पालवण येथील सह्याद्री देवरा येथील हजारो झाडांना आग लागल्याची गंभीर घटना घडली. आता ही आग लागली की लावण्यात आली याबद्दल संशय व्यक्त केला जातोय. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारने तपोवनातील झाडे तोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सुद्धा सयाजी शिंदे यांनी विरोध केला होता. तेव्हा त्यांना जितक्या लोकांनी सपोर्ट केला, तितकेच सरकारच्या समर्थकांनी त्यांना नावं ठेवली. त्यांच्या झाडे वाचवण्याच्या मोहिमेला विरोध केला आणि आता त्यानंतर हे प्रकरण समोर आले. सह्याद्री देवराईमधील हजारो झाडांना आग लागली. तिथं नेमकं काय घडलं, कसं घडलं, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेते सयाजी शिंदे यांनी बीडच्या पालवणजवळ उभारलेल्या देवराईला अचानक आग लागल्यामुळं भीषण परिस्थिती निर्माण झाली. बुधवारी रात्री उशिरा 9 वाजण्याच्या सुमारास डोंगराच्या एका भागातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही वेळातच त्या आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि ती संपूर्ण आग डोंगर रांगेत पसरली. आगीची माहिती मिळताच वन विभाग आणि बीड नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. डोंगराळ भाग आणि चढ उतार असल्यानं आग विझवताना जवानांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागला. वन कर्मचारी आणि स्थानिक तरुण आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. पण एकाएकी इतक्या झाडांना आग लागली कशी, असा प्रश्न आता विचारला जातोय. मित्रांनो, सयाजी शिंदे यांनी जगातील पहिलं वृक्ष संमेलन बीडच्या सह्याद्री देवराई इथं घेतलं होतं. या आगीत अचानक हजारो झाडांना आग लागल्यामुळं सध्या देवराईचं खूप नुकसान झालंय. तसंच निसर्गाचंही खूप नुकसान झालेलं आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाचं रक्षण आणि वृक्ष संवर्धनासाठी सह्याद्री देवराई नावाची संस्था स्थापन केली. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी देवराया विकसित केल्या, ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील पालवण येथील देवराई अत्यंत प्रसिद्ध होती. देशी वृक्षांची लागवड, संवर्धन आणि जैवविविधतेचं रक्षण करणं यासाठी सयाजी शिंदे यांनी आतापर्यंत राज्याच्या विविध भागात 10 लाखाहून अधिक झाडं लावलेले आहेत. 10 लाख ही खूप मोठी संख्या आहे आणि त्यांनी प्रत्येक झाडावर आपल्या पोटच्या लेकरासारखं प्रेम केलंय. त्यांच्यासाठी झाडे म्हणजे मोठ्या आत्मीयतेचा विषय आहे. त्यांची देवराई पर्यावरण रक्षणासोबतच एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखली जाते. मात्र सयाजी शिंदे यांच्या देवराईला गेल्या काही वर्षांपासून आगीच्या संकटाचा सामना करावा लागतोय. बीडच्या पालवण येथील देवराईला 13 फेब्रुवारी 2022 रोजी सुद्धा भीषण आग लागली होती. त्या आगीत सुमारे 2 ते 6 एकर परिसरातील हजारो झाडे जळून खाक झाली होती. त्यामध्ये प्रामुख्यानं वड, लिंबू, पिंपळ आणि चिंच यांसारख्या देशी वृक्षांचं मोठं नुकसान झालं होतं. पुढे मार्च 2022 साली सुद्धा देवराईच्या परिसरातील डोंगराला पुन्हा आग लागली. 8 मार्च 2020 रोजी सयाजी शिंदे साताऱ्याकडे जात असताना पुण्याच्या कात्रज बोगद्याजवळ एका डोंगराला आग लागलेली त्यांना दिसली. त्यावेळी त्यांनी स्वतः गाडी थांबवून झाडांच्या फांद्या आणि मातीच्या साह्यानं ती आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, ज्यामुळे मोठी हानी टळली. सयाजी शिंदे यांनी आगीच्या घटनांबद्दल खंत व्यक्त करत या आगीच्या घटना नैसर्गिक नसून कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावत असल्याचा आपल्याला संशय आहे, असं त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं. आणि आता पुन्हा एकदा त्यांच्याच देवराईला लागलेली आग ही नैसर्गिक नसून घातपाताचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. सध्या वन विभाग आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करते. फक्त झाडेच नाही, तर देवराईतील अनेक छोट्या मोठ्या प्राण्यांचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याचं बोललं जाते. सयाजी शिंदे यांनी त्या ओसाड डोंगराला हिरवागार करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. विशेष म्हणजे कडक उन्हाळ्यात सुद्धा पाण्याचे टँकर लावून इथली झाडे जगवण्यात आली होती. या देवराईत अनेक दुर्मिळ भारतीय वृक्षांची जोपासना केली जाते. या घनदाट जंगलामुळे परिसरात विविध पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला होता. परंतु आजच्या या आगीत अनेक पक्ष्यांची घरटी, अंडी आणि जमिनीवरील लहान जीवजंतू मृत्युमुखी पडल्याची दाट शक्यता आहे. देवराईतील पर्यावरणप्रेमी लोक म्हणाले, टँकरच्या पाण्यावर ही झाडे लहानाची मोठी केली, पण आज ते डोळ्यादेखत जळताना पाहून मन हेलावून जाते. या घटनेनंतर आता प्रशासनानं आगीच्या कारणांची सखोल चौकशी करावी आणि भविष्यात अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सुरक्षिततेसाठी फायरलाईन किंवा इतर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरते. या घटनेचा अधिक तपास सुरू करण्यात आलाय. आग नेमकी कशामुळे लागली याचा मागोवा घेतला जातोय. मग तुम्हाला नेमकं काय वाटते? सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराईला लागलेली आग नेमकी लागली की लावली? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि कडक रावला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.